राज्याची वाहिनी एसटी बस कधीही रखडू शकते अशी परिस्थिती आहे। सरकार भलेही आत्ताच्या घडीला थकलेला पगार देऊ असं म्हणत असलं तरी पण हे कितपत आणि किती दिवस होईल याबाबत साशंकता आहे। राज्य सरकारच्या परिवहन विभागाचं एसटीकडे दुर्लक्ष सातत्यानं होत आहे आणि ही तक्रार सुद्धा नेहमीची झाली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचे पगार अनियमित झाले, यामुळे अडचणी उभ्या ठाकल्या आणि एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला। मात्र कळीचा मुद्दा असाही आहे की हे असे प्रसंग वारंवार का येत आहेत। परिवहनाची गरीबाला परवडणारी सोय उपलब्ध करून देणारी ही सेवा सतत रडत खडतच चालतीये। राज्य सरकारला एसटी चालवायची आहे की नाही हा यामागचा छुपलेला प्रश्न। मार्च महिन्याच्या पगाराच्या बाबत एसटी कर्मचाऱ्यांना अपेक्षेप्रमाणे वेतन मिळालं नाही। एसटी कर्मचाऱ्यांना पूर्णपणे हा पगार न मिळाल्यानं हे कर्मचारी संतापले। आपल्यासोबत हे सगळे कर्मचारी आहेत। तुम्ही युनियनचे अध्यक्ष आहात, नेमकी काय सगळी भावना तुमची आहे, तुमचं काय दुःख जे आता पुन्हा एकदा तुम्हाला आंदोलन करावं लागतं? नाही, आता 56% पगार महिनाभराचं काम करून काल आमच्या खात्यावरती वळती केला आहे। आमचं म्हणणं आहे की 30 दिवस आम्ही काबड कष्ट केलंय। वेतन प्रदान अधिनियम कायदा असं सांगतो की 30 दिवस काम केल्यानंतर त्याला 30 दिवसाचा मोबदला दिला पाहिजे। ही 56%ची भीक आम्हाला कशासाठी? मग आम्हाला मुलं-बाळं नाही आहेत का? आम्ही महिनाभर रोज जवळजवळ 65 लाख जनतेला रोजच्या रोज सुरक्षित सेवा देत असताना एसटी कर्मचाऱ्यांना काय द्यायचं म्हणलं की यांना काय दुखतंय आम्हाला काही कळायला मार्ग नाही। आणि त्यामुळे काल आम्ही आमच्या भूमिका, आमची भावना पत्राद्वारे प्रशासनाला आणि शासनाला कळवलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत आजच्या आज आमचा पगार हा 100% झाला पाहिजे, अन्यथा संघर्ष अटळ आहे। संघर्ष म्हणजे काय? पुन्हा संप पाहायला मिळेल? नाही, आता ते संप वगैरे हे शब्दच आम्हाला मुळात आवडत नाहीत। आम्ही प्रवाशांना दैवत म्हणून काम करत असतो, पण शेवटी एसटी कर्मचाऱ्यांच्या पोटाला आग लागली की एसटी कर्मचारी काय करेल हे तुम्हाला मागच्या काही आंदोलनातून लक्षात आलेलं आहे। आम्हाला जाणीवपूर्वक कुठल्या गोष्टी करायच्या नाही, सरकारला अडचणीत आणायचं सुद्धा नाही। सरकारला आमची विनंती आहे की एसटी कर्मचारी तुमचे आहेत ना, आणि तुमचे असताना परिवहन मंत्री महोदय नवीन आलेले आहेत, ते एसटी महामंडळ फायद्यात आणण्यासाठीचे प्रयत्न करतात। त्यांच्या प्रयत्नांना आम्ही साथ देऊ, पण उपाशी पोटी साहेब कधी सैनिक लढत नसतं। हे आव्हान माझं त्यांना आहे आणि म्हणून तातडीने आम्हाला पगार 100% द्या। 100% पगाराचा आग्रह एसटी कर्मचाऱ्यांनी धरणं गैर नाही। मार्च महिन्याच्या वेतनापोटी फक्त 56% वेतन मिळाले असल्यानं त्यांचा संतापही योग्य आहे। 7 तारखेला उरलेलं वेतन मिळणार असं सांगितलं जात असताना पगार मात्र 9 तारखेला मिळाला आणि त्यातही तो पुरेसा नव्हता। म्हणूनच कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्र हातात घेताना पाहतो आहोत। त्याचप्रमाणे कर्मचारी जे आहे ते त्यांचा जो संताप आहे राज्य शासनावर जो आहे पाहायला मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपल्याशी बोलण्याकरिता काही कर्मचारी आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीचं आता तुम्ही आंदोलन करण्यात? पहिला भाग हा आहे की एसटी कर्मचाऱ्यांनी आता आपण काय करावं का? जसं शेतकरी आत्महत्या करते, याच्यापूर्वी 124 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली पैशासाठी, तेव्हा शासनाचं असं म्हणणं आहे का की एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करावं आणि नंतर आम्ही तुम्हाला द्यावं? 900 कोटीच्या जवळपास थकीत रक्कम आहे आमची शासनाकडे। ते रक्कम कमी दिल्यामुळे हा 56% पगार देण्यात आला आहे। तरी शासनाला अशीच विनंती आहे की आमच्या सवलती मूल्यापोटी जितकी रक्कम असेल ते ताबडतोब आमच्या एसटी महामंडळाला द्यावी। शासकीय सेवेमध्ये असलेल्या सर्व डिपार्टमेंटला देण्याकरिता शासनाकडे पैसा आहे, परंतु एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेतनाला देण्यासाठी जर शासनाकडे पैसा नसेल तर ते एसटी कर्मचाऱ्याच्या जखमेवर मीठ सोडल्यासारख्याचं प्रकरण आहे। नक्कीच, तर आपण बघू शकतो जर 44% शासनाने तात्काळ कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पगार टाकला नाही तर नक्कीच जो आंदोलनाचा इशारा जे एसटी कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहे तो देखील तितकंच बघणं महत्त्वाचं आहे। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। वेळेवर पगार देऊ न शकणाऱ्या एसटी महामंडळाची नुकतीच दरवाढ झाली। जानेवारीच्या आसपास ही दरवाढ होऊनही मार्चचा पगार देऊ न शकल्यानं या प्रकरणात कर्मचारी संतापले। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीची दरवाढ केल्यानं ते टीकेचं लक्ष बनले। आमचं म्हणणं हे आहे की सरनाईकांनी महामंडळाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं ऐकण्याच्या ऐवजी एसटीच्या नुकसानीची प्रशासकीय कारण काय आहेत हे शोधायला हवं। परिवहन मंत्री महोदयांना न सांगता एसटी महामंडळ जर भाडेवाढ करतेय
पगार देऊ शकत नाहीये, तर त्याची कारणं मंत्र्याला का द्यावी लागावीत हेच समजून घ्यायला हवं, ते सुद्धा मंत्री महोदयांनी. इंधन महाग झालंय असं प्रशासकीय कारण नेहमी त्यांना दिलं जात असेल. याच्याच जोडीला पुढचं कारणही दिलं जातं की देखभाल दुरुस्ती परवडत नाही. प्रशासन मंत्र्याला नेहमी असंही सांगतं की पगारवाढ मात्र करावीच लागेल. याच जोडीला प्रशासनाचं म्हणणं आहे की दर दिवशी 3 कोटीचा तोटा होतोय, पण या तोट्याची खरी कारणं मात्र प्रशासन मंत्र्याला सांगत नाही. महिन्याला होणारं 90 कोटीचं नुकसान नक्की कुणामुळे होतंय हे सुद्धा प्रशासनानं खुल्या दिलानं मंत्री महोदयांना सांगायला हवं. तेवीस तारखेला सायंकाळी 4 वाजता ही भाडेवाढ त्यांनी केली होती, परंतु त्याचा GR निघण्यापूर्वीच तुमच्यासारख्या काही पत्रकारांना माहिती कळल्यानंतर त्यांनी मला फोन केला. तोपर्यंत मलाही माहिती नव्हती, म्हणून मी त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी असा निर्णय होऊन 25 तारखेला मध्यरात्रीपासून हा निर्णय आम्ही अंमलात आणू असं मला सांगितल्यानंतर मी त्यांना कारण ते अधिकार त्यांचे आहेत आणि त्यामुळे त्यांनी ते निर्णय घेतलेले आहेत. एसटीचा हा तोटा खरा आहे की खोटा ते आपण तपासूनही पाहायला हवं. त्यासाठी आधी समजून घेऊ की एसटीचा पसारा महाराष्ट्रामध्ये नक्की किती मोठा आहे. पुणे ते नगर या दरम्यान पहिली एसटी 1948 मध्ये धावली. सध्या एसटीकडे सुमारे 15,000 प्रवासी गाड्या आहेत. दररोज सुमारे 9 लाख प्रवासी हे एसटी परिवहनाचा लाभ घेतात. सर्वसाधारणपणे बसची दुरुस्ती देखभाल ही एसटी स्वतः करते. आलिशान एसटी बस या कंत्राटी आहेत. एसटी महामंडळात 3 कोटीची तूट दर रोज येत होती, म्हणजे महिन्याला जवळजवळ 90 कोटीपेक्षा जास्त. आणि हा तोटा जर भरून नसता काढला तर एसटी महामंडळ बंद करण्याशिवाय पर्याय उरला नसता. 87,000 आमच्याकडे फक्त कामगार आहेत, 10 ते 12,000 अधिकारी वर्ग आहे आणि 1 लाख अधिकारी आणि कामगार घेऊन आम्ही परिवहन सेवा चालत असताना अशा परिस्थितीमध्ये जर भाडेवाढ केली नसती तर ती कुठल्याही परिस्थितीमध्ये एसटी महामंडळाला परवडलं नसतं. एसटी मधली वाढ म्हणजे सर्वसाधारण जो गोरगरीब माणूस आहे त्याच्या खिशाला चाट देण्यासारखा प्रकार आहे. सरकारने एसटीचा तोटा सहन करावा. एसटी महामंडळाचंच मोठ्या प्रमाणावर येणं हे सरकारकडे आहे. ज्या विविध सवलती दिल्या त्याचं येणं जरी दिलं तरी एसटीच्या संदर्भामधली जी भाववाढ आहे ती करण्याची आवश्यकता भासणार नाही. मोठ्या प्रमाणावर एसटी महामंडळामध्ये भ्रष्टाचार आहे असं आताच एसटीच्या बस खरेदीमध्ये लक्षात आलं. एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडण्यामागे एसटीचा तोटा हे एक प्रमुख कारण दिलं जातं. प्रशासकीय पातळीवर एसटीच्या तोट्याची जी कारणं दिली जातात ती वरकरणी खरी असली तरी केवळ तीच कारणं एसटीला तोट्यासाठी जबाबदार नाहीत. महामंडळाचं धोरण याला खऱ्या अर्थानं जबाबदार आहे. जर काही असे कटू निर्णय जरी सरकारला घ्यावे लागले तरी ते निर्णय आमचे घेण्याची आमची तयारी आणि शेवटी संस्था जगवायची आहे. संस्था जगवण्यासाठी काही असे निर्णय भविष्यामध्ये सुद्धा आम्हाला घ्यावे लागणार आहेत. वेगवेगळ्या योजना आणण्यासाठी त्याच्यावरती सल्लागार नेमले आणि त्या सल्लागारांमुळे वरती खर्च झाला आणि पुढे झालं काहीच नाही. आता मध्यंतरी 1 सदस्यीय समिती नेमली होती आणि त्या समितीच्या अध्यक्षांना गाडी दिली, त्यांना बसायला ऑफिस दिलं, त्यांच्यावरती खर्च केला आणि पुढे त्या समितीचं काय झालं नाही. अशाच समित्या नेमल्या जातात, वायपळ खर्च केला जातो. दुसरं, जिथे कर्मचारी कमी आहेत तिथे कर्मचारी दिले पाहिजेत. जिथे कर्मचारी आता जास्त आहेत असं कुठंच नाही. त्याच्यामुळे पण आणि काही ठिकाणी आता उदाहरणच द्यायचं तर एका डेपोला 2 डेपो मॅनेजर आहेत आणि एखाद्या ठिकाणी डेपो मॅनेजरच नाही आहे, तिथे सुपरवायझर काम करतायत. अशा पद्धतीचं मिसप्लॅन काम चाललेलं आहे. तो वायपळ खर्च थांबवला पाहिजे. जिथे चालक वाहकाची कमतरता आहे तिथे अगदी प्रशासनाने ताटर भूमिका घेऊन चालक वाहक दिले पाहिजेत आणि म्हणजे उत्पन्न वाढेल ना अक्षरशः. दुसरीकडे एसटीच्या वायफळ खर्चाचा हिशेब बांधायचा तरी कुणी.
मेहनत केली तर एस टी महामंडळ राज्य सरकारला नफा मिळवून देऊ शकेलही, पण तशी प्रशासकीय कर्मचाऱ्यांची इच्छाशक्तीच दिसत नाही. म्हणूनच प्रश्न उपस्थित राहतोय की बस खरेदीची झालेली घोषणा ही आता अंगलट येणार नाही ना. मी अजितदादा पवार यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की दर वर्षाला 5,000 यानुसार 25,000 बसेस 5 वर्षामध्ये घेण्याचा जो प्रस्ताव होता माझा, तो प्रस्तावाला त्यांनी तत्वतः आज मान्यता दिली. आज अर्थमंत्री म्हणून त्यांच्या डिपार्टमेंटच्या सगळ्या सचिवांना सुद्धा त्यांनी सांगितलं की याचा प्रस्ताव मान्य करायला हरकत नसावा. यांच्याच सरकारच्या काळात एकनाथ शिंदे साहेबांनी 2475 गाड्या घेण्याची घोषणा केली स्वमालकीच्या. त्याच्यासाठी 912 कोटीचा तरतूद केली निधीची, पण प्रत्यक्षात त्या गाड्या यायला 3 वर्ष लागली. म्हणजे आणि त्यातल्या गाड्या आल्याच नाही. आत्ता माझ्या माहितीप्रमाणे 50-60 गाड्या त्यातल्या आलेल्या आहेत. म्हणजे यांच्या 5,000 गाड्या येतील का, त्या खरोखरच रस्त्यावर येतील का, असे अनेक प्रश्न आहेत. तर एस टीचं महामंडळ जगवायचंय की नाही याच्या बाबतीत शासकीय भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ही भूमिका केवळ मंत्र्याची असू शकत नाही, ती मंत्र्याच्या पलीकडे जाऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुद्धा असायला हवी. एस टी महामंडळातली नियुक्ती म्हणजे शिक्षेची नियुक्ती या मानसिकतेतून जोपर्यंत प्रशासक बाहेर येत नाहीत तोपर्यंत या महामंडळाचं काही खरं नाही. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.